तुम्ही अडथळा बॉटलनेक ओळखण्यासाठी तुमच्या कारखान्यात नक्की काय करायला पाहिजे? सर्व फ्लोअर फिरा, पेन पेपर घेऊन नाही, फक्त बारकाईनं बघा. काम कुठे रखडतं, माणसे कुठे वाट बघत बसलेत, काही गडबड कुठे करावीच लागते हे निरीक्षण करा. मग संपूर्ण व्हॅल्यू स्ट्रीम मॅप करा, ऑर्डर येण्यापासून ते माल डिस्पॅच होईपर्यंत. खरा अडथळा शोधा. कधी ते मशीन असेल, कधी प्लॅनिंग प्रोसेस असेल, तर कधी क्वालिटी चेक असेल. सिंपल प्रायोरिटी सिस्टीम बनवा. ड्रम, बफर, रोपवर आधारित शेड्युलिंग टीमला समजावून सांगा. सहसा 1 ते 2 दिवसात काम संपतं. पुढच्या 4 ते 8 आठवड्यात बहुतेक कारखान्यात आहे त्या सिस्टीमवर काहीही भांडवल न वाढवता थ्रूपुट वाढलेला दिसतो, जो तुम्हाला मोजता येणारा असतो. तुमच्या फाउंड्री, मशीन शॉप किंवा कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीमवर डिलिव्हरी, WIP किंवा कपॅसिटीसाठी प्रॉब्लेम येत असेल तर हा सांगितलेला उपाय नक्की करून बघा. जेवढी तुमची सिस्टीम कॉम्प्लेक्स असेल तेवढा मोठा रिझल्ट तुम्हाला येईल, याची मला गॅरंटी आहे.